तर मित्रांनो नमस्कार। आपण आज सध्या वर्धा यवतमाळ नांदेड या जे आपला रेल्वेचा प्रोजेक्ट आहे तर त्या प्रोजेक्टच्या संदर्भात काम बघण्याला एका वेगळ्या लोकेशनला आलेलो आहे। आणि या लोकेशननुसार जे आहे तर इथून म्हणजे हा जो जिल्हा आहे तर हा जिल्हा इथून मित्रांनो वाशिम सुरू होतो। हा वाशिम आणि यवतमाळची बॉर्डर जे आहे तर इथून साधारणतः 500 मीटरवरच आहे। आणि इकडं या साईडला जे आहे इथून रेल्वे आपली अंडरग्राउंड जाणार आहे। आपण साईडला बघू शकतो हा जो हायवे आहे हा अकोटपासून मित्रांनो अकोट ते औराद हा जो 517 किलोमीटरचा जो नॅशनल हायवे आहे तर तो 517 किलोमीटरचा हायवे इथूनच जवळ जातो आहे। मग हायवेला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब या ठिकाणी होऊ नये म्हणून त्या अनुषंगाने हा जो पूल मित्रांनो इथे बनतो आहे। इथून ट्रेन जी आहे आपली तर ती खालून जाणार आहे आणि रेल्वेला कुठल्याही पद्धतीचा यामध्ये मग इतर ट्रॅफिकला असं जसं आपण मागे बघितलं की वाशिममध्ये जे ट्रॅफिक मित्रांनो रेल्वे आल्यानंतर अर्धा तास एक तास राहायची तर ती समस्या आता नसणार आहे। साईडलाच आपण पाहू शकतो की एकंदरीत जी खोली आहे तर इथे याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं की रेल्वे जी आहे तर इथून अंडरग्राउंड जाणार आहे। आणि या माध्यमातून मग हे जे काम आहे मित्रांनो तर या पुलाचं जे काम आहे तर या पुलाचं काम मागील अनेक साधारणतः 1 वर्षापासून चालू आहे। कारण हे रेल्वेचे जे मित्रांनो ब्रिज असतात तर रेल्वेचे ब्रिज काही साधे नसतात, त्यामध्ये जे त्याचं कन्स्ट्रक्शन आहे आपण बघू शकतो की साईडला याचं पिचिंग जे सध्या मित्रांनो पिचिंग भरण्याचं काम सुरू आहे। कारण नॅशनल हायवे इथून जातो आहे आणि सध्या या ठिकाणी जे आहे तर दगड जे आहे मित्रांनो तर ते दगडाच्या सहाय्याने इथं त्याला ते भरण्यात येत आहे। आणि मग याच्यावरती मुरुम टाकून मग फायनल जे आहे तर फायनल हा जो आपला नॅशनल हायवे बनलेला आहे तर हा आपला नॅशनल हायवे मित्रांनो जो आहे तर तो म्हणजे अकोटवरून सुरू होतो। अकोट अकोला त्यानंतर आपलं बार्शी टाकळी मंगरुळपीर मानोरा दिग्रस आणि दिग्रस नंतर मग हा हायवे जो आहे मित्रांनो तर तो आपल्या माहूरला जातो। माहूर नंतर किनवट मग त्याच हायवेला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब होऊ नये म्हणून या माध्यमातून हा पूल जिथे मी सध्या उभा आहे आणखीन याच्या तिकडं तेवढाच तो पूल आहे। म्हणजे साधारणतः हा पूल 500 फुटापर्यंत मित्रांनो हा पूल असणार आहे। म्हणजे कुठल्याही पद्धतीचा डिस्टर्बन्स आपल्याला हायवेलाही होऊ नये व रेल्वे सुरळीत चालावी हाच या रेल्वे मागचा अपडेशन आहे। याचं जे काम आहे मित्रांनो इथला हा व्हिडिओ जे आहे तर मागील 1.5 महिन्यापूर्वी आपण या ठिकाणचा व्हिडिओ टाकला होता। इथून जे बंजारा काशी आहे मित्रांनो ज्याला पोहरादेवी म्हणतो आपण त्या ठिकाणी नगारा ही वास्तू झाली आहे, नगारा भवन झालेलं आहे आणि तो सध्या सर्वांसाठी खुला झालेलं पण आहे। आपण जर इतर राज्यातून असाल किंवा महाराष्ट्रामधले असाल तर या ठिकाणी आम्ही ज्या स्पॉटवर सध्या मित्रांनो उभा आहे तर या स्पॉटवरून आपला नगारा भवन जे आहे मित्रांनो तर ते अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे 3.5 किलोमीटर ते 4.5 किलोमीटर अंतरावरतीच आहे। इथून 1-1.5 किलोमीटर वाईगोड फाट्यावरून आपल्याला लेफ्ट साईडनं तिथं जाता येतं। तर ह्या सगळ्या अपडेटमध्ये आपल्याला एक विनंती आहे की आपण चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक पण करायला विसरू नका। आणखीन मित्रांनो याचे जे अपडेट आहे मी तुम्हाला पुढील काही दिवसामध्येच टाकणार आहे आणि या माध्यमातून मग आपण हे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम आहे मित्रांनो तर ते आपल्याला वारंवार दाखवण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। धन्यवाद।